ज्यावेळेला भगवंतानं तांडव केला आणि तांडव केल्यानंतर त्यांची ज्यावेळेला रुद्राक्षाची माळ तुटली, त्यातून अष्टभैरवांची निर्मिती झाली. सगळ्यात मोठा असणारा रौद्र अवतार म्हणजे कालभैरवनाथ. कथेमध्ये विस्तार करण्यासारखं खूप असतं, पण वेळ नसेल तर धावत पळत त्याला फक्त स्पर्श करून पुढे चालावं लागतं. आणि आजचा दिवस तर एवढा धकाधकीचा असतो. आजच्या दिवशी अनेक अवतार त्या ठिकाणी वर्णन करायचे असतात आणि कृष्ण जन्मापर्यंत पोहोचायचं असतं. त्यामुळे आपण पुढे तर जाणारच, पण ज्या 4 गोष्टी आपल्याला माहित नाहीत त्या गोष्टी तुम्हाला सांगते आणि थोडं स्पर्श करत पुढे चालते. पहा, 8 भैरवांची निर्मिती झाली. त्या 8 भैरवांपैकी 3 भैरव एका गावात राहतात. म्हणजे किती? तुमच्या म्हणण्यानं एका गावात किती लोक किती राहतात? आपल्याला किती माहित आहेत? बोला ना. एकच. बरोबर आहे. कारण आम्हाला माहिती आहे प्रत्येक वेशीचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये कालभैरव आहेत. बरोबर आहे. मग जर शास्त्रानं सांगितलंय का गावात 3 जर भैरव राहत असतील तर मग ते राहतात नेमके कोणते हे आम्हाला कळायला पाहिजे ना. काही कथा बघा मी ऐकलेली असतात, आम्हाला माहित असतं, पण ज्या 4 गोष्टी माहित नाहीत त्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे आम्हाला. एक माहिती आम्हाला कालभैरव, दुसरा आम्हाला माहिती झाला पाहिजे. म्हणतात एखाद्या वेळेस एखादा मनुष्य मृत्यू पावतो ना, मृत्यू झाल्यानंतर त्याला तिरडीवर बांधतात. तिरडीवर बांधल्यानंतर त्याला घेऊन जातात. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ज्या वेळेला एखादा माणूस मृत्यू पावला त्याला अंत्ययात्रा घेऊन चालल्यानंतर डायरेक्ट स्मशानात नेतात का? बोला ना. नेतात. त्याला काय असतो? विसावा असतो. का बरं त्याला विसावा आहे? येईल का सांगता आपल्याला? एवढंच नाही, सूर्यातीपासून जर विचार केला तर त्या माणसाला शेवटची आंघोळ घालतात. आंघोळ घातल्यावर तिरडीवर बांधतात. तिरडीवर बांधायचं कारण आहे बांधण्यासाठी जे लाकूड वापरतात त्या तिरडीला ते कशाचं असतं? सागाचं का बरं नाही वापरत? आहे का माहित आपल्याला? नेत असताना त्या ठिकाणी नेता नुसतं विसावा देत नाहीत, मागचे खांदे गाडी पुढे होतात आणि पुढचे मागे होतात. बरोबर आहे का? एवढंच नाही, त्या ठिकाणी विसाव्यावरून उचललं की त्या ठिकाणी प्रत्येक माणसानं खडे ठेवण्याची पद्धत आहे. किती खडे ठेवतात? 5 खडे ठेवतात. काही लोक बळच ठेवायचं म्हणून ठेवतात, एखादे 2-4, पण नियम आहे तिथे खडे ठेवताना प्रत्येक माणसानं 5च खडे ठेवावेत. आता मात्र आतमध्ये नेलंय. आतमध्ये नेल्यानंतर सगळं काही क्रिया झाली आहे. पाणी पाजण्याची पद्धत आहे. तो जो घट आहे त्याला टिचकी मारली जाते आणि पाण्याच्या फेरी मारले जातात. किती मारतात? 3 मारतात. बरोबर आहे ना? 5 का नाही मारत बरं? त्याला सुद्धा कारण आहे. आमच्या शास्त्रानं सगळं सांगितलंय, फक्त आम्ही खोलात गेलो पाहिजे तेव्हा आम्हाला कळणार आहे. आणि त्यानंतर सांगतात म्हटले तो विसावा आहे, सगळं आहे. मग आता या प्रश्नाची उत्तर तर आम्हाला कळाली पाहिजे. प्रश्न तर आम्हालाही निर्माण झालेत. आम्ही आतापर्यंत मागून चालत आलो म्हणून आम्ही आजपर्यंत करत आलोय. आम्हाला या गोष्टीचं काही ज्ञान नाहीये. का करतात, कशामुळे करतात आम्हाला माहिती झालं पाहिजे ना. तर याचं विस्तार स्वरूपात वर्णन आलेलं आहे ते म्हणजे श्री गरुड पुराणामध्ये. म्हणतात ज्यावेळेला माणूस मरतो त्याला बांबूचंच लाकूड वापरतात. कारण आपण पाहिलं पहिल्या दिवशीच्या कथेमध्ये, जो पिशाच योनीला गेलेला जो पिशाच होता त्याचं नाव होतं धुंदुकारी. त्याला कथेमध्ये बसता आलं नाही. त्याला कशात वास केला? पहिल्या दिवशी होते कशात केला? बांबू मध्ये वास केला. का? बांबू पोकळ असतो. आणि म्हणतात ज्या दिवशी मनुष्य मरण पावतो त्या आत्म्याला थांबण्यासाठी जागा नसते आणि 10 दिवस त्या ठिकाणी तिथंच थांबतो. पण ज्या दिवशी मेलाय त्या दिवशी स्नान घातल्यानंतर तोच आत्मा त्या बांबूत वास करतो. म्हणून लाकूड बांबूचंच वापरावं. दुसरी गोष्ट आहे, अंत्ययात्रा निघाल्यानंतर जात असताना आम्ही त्याला विसावा देतो. काय कारण आहे विसाव्याचं? ज्याच्यामध्ये आत्माच नाही, ज्याच्यामध्ये परमात्माच नाही, त्याला काय गरज आहे विसाव्याची? पण मेन मुद्दा असा आहे
की जो त्या ठिकाणी गेलाय ते शरीर आहे ज्याच्यातून पंचतत्व गेलेली आहेत, असा जो देह आहे त्या देहाला त्या असणाऱ्या मालकाची परवानगी घ्यावी लागते आणि तीही एकट्याला. म्हणून एकट्याला विसावाला ठेवतात आणि बाकी सगळे बाजूला होतात. मग आम्हाला प्रश्न पडतो, कोण आहे त्या ठिकाणचा मालक, स्मशानाचा मालक? तर या अष्टभैरवांपैकी एक त्या स्मशानाचा मालक आहे, त्याचं नाव आहे बटूक भैरव. त्याची परवानगी घ्यायची असते म्हणून त्या ठिकाणी ठेवलं जातं. आता मात्र पुढचे खांदेकरी मागं, मागचे पुढं. आता मात्र अंत्ययात्रा आतमध्ये जाते, त्या ठिकाणी तिरडीवर बंद जातं. पण विसाव्यावरून उचलल्यानंतर 5च खडे का ठेवावेत याचंही त्या ठिकाणी कारण सांगितलंय बा. म्हणजे जो जीवात्मा त्या ठिकाणी जिवंत असणारा पंचतत्वानं त्या ठिकाणी संपन्न होता, ते पंचतत्व निघून गेले आहेत. पण 5 खडे त्या ठिकाणी मांडावेत, त्याचं कारण आहे हे पंचमहाभूताचं शरीर देवा तुम्ही तुमच्यात विलीन करून घ्यावं, यासाठी आम्ही येणारे सगळी जण साक्षी आहोत. म्हणजे प्रत्येकानं 5 खडे मांडण्याची त्या ठिकाणी प्रथा आहे, त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितलं. आता मात्र पाणी पाजण्याची पद्धत आहे, 3 फेरे घातले जातात. 3च का? त्याचं कारण आहे हे पंचमहाभूताचं शरीर जोपर्यंत होतं तोपर्यंत 3 गुणांना युक्त होतं, रज तम आणि सत्व, म्हणून 3च फेरे घेतले जातात. त्यानंतर त्या घटाला टिचकी मारली जाते. तो खडा सुद्धा जपून ठेवला जातो. त्याला काय म्हणतात? शास्त्रीय भाषेत त्याला आश्म म्हणतात आणि आमच्या सहज भाषेमध्ये त्याला जीवखडा म्हणतात. तो जपून ठेवण्याची पद्धत आहे. का ठेवावा जपून? त्याचं कारण आहे अघोर विद्यामध्ये जर तो खडा त्यांना सापडला तर त्या जीवात्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही. म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, जो खडा ज्यानं टिचकी मारली त्यानंच जपून ठेवावा. तो दुसऱ्या कोणाला सांगायचा नसतो. माणूस मेल्यानंतर आमचे काही लोक तिथं थांबतात, कशाचा तरी आवाज येऊस तोपर्यंत. कशाचा? कवटी फुटण्याचा. का बरं त्याची वाट पाहावी? त्याचंही कारण आहे. म्हटले अघोरी विद्यामध्ये ही कवटी फुटलेली आहे ना, या कवटीचा त्या ठिकाणी अघोरी विद्येमध्ये वापर होतो. ही कवटी ज्या ठिकाणी वापरली जाते त्याही आत्म्याला मुक्ती मिळत नाही, म्हणून ती फुटेपर्यंत थांबायचं असतं. आता मात्र अष्टभैरवांची निर्मिती झाली आणि सर्वात मोठे असणारे काळभैरव त्यांना आदेश केला, जा त्याच्या मागे, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा द्या. धावत पळत निघाले. आता मात्र ते मागे पळतात, दक्ष पुढे पळतोय आणि पळत असताना पळता 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 मात्र त्या त्रिशूळानं दक्षाचं त्या ठिकाणी शिरच्छेद केलेला आहे. शिरच्छेद झालाय. जसं पाणीचं शिपूक तुटावं, शिपटी जशी तडफड करते तसा त्याचा जीव तडफड करू लागला. शिर एकीकडे पडलेला, धड एकीकडे पडलेला आणि असं तडफड करत असताना त्याच्या पत्नीनं सांगितलं, देवा दया करा, देवा दया करा, त्यांना वाचवा, तुम्हाला शरण आले देवा. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, इथून जा आणि गेल्यानंतर जो कोणी प्राणी दिसेल त्याचं मुंडकं तोडून आणा. आता गेल्याबरोबर पाहिलं तर त्या ठिकाणी बोकड समोर दिसलं. बोकडाचं मस्तक त्या ठिकाणी तोडलं गेलं, शिरच्छेद केला आणि घेऊन आले आणि ते मस्तक त्या दक्षाच्या शरीराला जोडता बरोबर ते मस्तक त्या ठिकाणी जोडलं गेलं. भगवान नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले. दक्ष नारायणाचा त्या ठिकाणी सेवक आहे, भक्त आहे. देवानं सांगितलं, अरे दक्षा, अरे माझ्यात आणि शिवात काही अंतर नाही रे, हरिहरा भेद नाही, नका करू वाद. आणि मग मात्र दक्षानं त्या ठिकाणी शिव भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. पण बोकडाचं मस्तक होतं, म्या 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 करत त्या ठिकाणी ती स्तुती त्याने करायला सुरुवात केली. एवढा भाग आपण कालच्या सारांश भागामध्ये पाहिला. आज आपण पाहणार आहोत उत्तानपाद आणि प्रियव्रत यांचा विस्तार पाहणार आहे. त्यानंतर एवढा विस्तार करून आपल्याला पुढे जायचंय, अजून कृष्ण जन्मापर्यंत पोहोचायचंय. आणि कथा म्हटलं की मी सुरुवातीला सांगितलं कमीत कमी 3 तास हवेत, तरी पण धावत पडत होते. आपल्याकडे वेळच कमी असतो, 8 ते 10:30. त्या 10:30 मध्ये झाके वगैरे सगळं झालं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राधा राणी सरकार की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय. आपण पाहणार आहोत
3 मुलींचा विस्तार पाहिला. आता आपण पाहणार आहोत उत्तानपाद आणि प्रियव्रताचा त्या ठिकाणी विस्तार आजच्या दिवसामध्ये. उत्तानपाद म्हणजे नेमकं काय हो? तर उत्तानपाद म्हणजे त्या ठिकाणी उलटी प्रवृत्ती, त्याचं नाव आहे उत्तानपाद. आज आम्ही सगळेजण उत्तानपादाला नावं ठेवतो. काय कळतं त्या उत्तानपाद नावाच्या राजाला? स्वतःची एक पत्नी हाकून दिली, 2 बायका होत्या त्याला. सध्या कलियुगातल्या लोकांना कुठंतरी जागा पाहिजे हो. कुठं तुमचं चुकतंय, कुठं काय होतंय, मग तेवढं फक्त त्यांना जागा सापडली की मग तिथे बोट घालायचं आणि फाडून अजून मोठं करायचं. लोकांचा स्वभाव आहे तो. चांगल्या गोष्टी कधी वर्णन केल्या जात नाहीत, पण तुमची एखादी चूक दिसू द्यात, एखादी उणीव दिसू द्यात, लोक मर्मावर बोट ठेवतात. पण लक्षात घ्या, आपल्या जीवनात आपण किती चुकतो याच्याकडे आपण कायम लक्ष दिलं पाहिजे. लोकांच्या चुकींकडे पाहून तुमचा उद्धार नाही होणार जगात. आज आम्ही उत्तानपादाला नावं ठेवतो, पण तुम्ही किती चांगले आहात ही लोक कधीच पाहत नाहीत. पण एखाद्या गोष्टी नकळत घडेल, चूक घडली तर मग मात्र ती ब्रेकिंग न्यूज बनवून जाते बा. उत्तानपादाला नावं ठेवणारे आम्ही, पण आज सगळा व्यवहारच उलटा चाललाय ना हो. ऐसे हे उफराटे वर्म, सगळं उलट चाललंय. एखादा जर घरातून बाहेर निघाला ना, आई म्हणता रे खूप ऊन पडलंय, लय ऊन लागतंय बाहेर, असा बोडखा जाऊ नको, डोक्यात टोपी घाल. मग मला सांगा, डोक्यात टोपी घाल म्हणजे काही कानातून आत सोडतात का? सगळ्यांनी खरं इमानदारीने सांगायचं, तुम्ही डोक्यात टोपी घालता का टोपीत डोकं घालता? पण तरी आमची बोलण्याची पद्धत आहे, डोक्यात टोपी घाल. सगळं उलट आहे. एखादा बाहेर निघाला की आपण त्याला म्हणा, अरे अरे बिना चप्पलचा जाऊ नको, पायात चप्पल. आता पायात चप्पल घालता का चपलीत पाय घालता तुम्ही? आम्ही चपलीत पाय घालतो, पण तरी सुद्धा आमच्या बोलण्याची पद्धत आहे. अरे बाहेर चाललास ना, मग पायात चप्पल घाल, अनावनी जाऊ नकोस. व्यवहार सगळा उलटा चाललाय हो. बरं ते जाऊ द्या, सध्या कलियुगाचा विचार घ्या. मुलगा कोणाचा? तुमचा मुलगा कोणाचा? माझा म्हणा, आमचा म्हणा. तुमचा मुलगा जर जाता जाता दिसला, का हो तो मुलगा कोणाचा आहे? काय उत्तर येतं आपलं? तुम्ही जेवले नाही का सगळ्याच? आवाजच येत नाही तुमचा का? नेमकं भागवत उपोषीपोटी ऐकायचं ठरवलं, नेमकं काय विषय काय? मुलगा कोणाचा? आवाज येऊ द्या. कोणाचा? आपला. बरोबर आहे. सून कोणाची? आता नाही आवाज यायचा. सून कोणाची? आपली. नातू कोणाचा? आता बघा ना आवाज. नातू कोणाचा? आपला. कुळाचं नाव रोशन कोणाचं करणार? आपल्या. कुळाला दिवा कोणाच्या? बोला ना. आपल्या. मग मला सांगा, मुलगा आपला, सून आपली, नातू आपला, कुळाचं नाव रोशन करणार आपलं, कुळाचा दिवा आपला, आणि दवाखान्याचं बिल कोण भरतं? अगदी त्या सासूचा काळेदोनचा स्वरच नसतो. विहीनबाई, विहीनबाई, अहो त्या बिलाचं काय ते बघून घ्या. एकदा बिल भरून टाका म्हणजे आम्ही गाडी करून येतो सुनबाईला घ्यायला. तू गाडी घेऊन येते म्हणजे तिला आहेरच करते मोठा. बिल भरायचं त्यांनी. मग आम्ही असा विचार करत नाही. मला सांगा, एखाद्या मुलीचं जर लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून तिच्या माहेरचं जर कोणी त्या ठिकाणी वारलं, एक्सपायर झालं, तर तिला सुतक तिकडचं नाही लागत. सुतक कुठलचं लागतं?
सासरचं लागतं. जी सर्वस्व सोडून तुमच्याकडे येते, तिला सुतक तुमचं लागतं, ती तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी वाटेकरी होते. मग कधीतरी आम्ही म्हटलं पाहिजे, विणबाई जेव्हापासून तिचं लग्न झालं तेव्हापासून ती आमची आहे, झालेला नातू आमचा आहे, कुडाला दिवा आमचा आहे, नाव रोशन आमचं करणार आहे. मग विणबाई तुम्ही अजिबात बिलाची चिंता करू नका बरं, आम्ही पाहून घेऊ ते. अशी स्नेहाची भांडणं कधीतरी उभा राहिली पाहिजे हो. कधीतरी आमच्यात हा प्रेमभाव निर्माण झाला पाहिजे. कारण जीवनामध्ये आम्ही माझं तुझं करण्यात आमचं अख्खं जीवन गेलं, पण आम्हाला दुसरं काही सुचलं नाही. पण आमच्या जीवनात असं कधीतरी चांगलं उदयाला आलंही पाहिजे.